मुस्लिम समाजाकडून मराठा आंदोलनाला रसद पुरवठा. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर मराठा समाजाच्या जरांगे पाटील आंदोलनाला मुस्लिम बांधवांनी मोठा हातभार लावला आहे. संगमनेर तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून 10,000 लोकांना पुरेल एवढा खाद्यसामग्रीचा पुरवठा मुंबईकडे पाठवण्यात आला आहे. डॉक्टर दानिश खान, अजीज ओहरा, शेख उबेद रशीद, शेख मोहसिन रशीद, दानिश मिर्झा यांच्या पुढाकारातून भाकरी, गव्हाच्या चपात्या, चटणी, लोणचं, चिवडा, पाणी बाटल्या तसेच औषधोपचारासाठी लागणाऱ्या मेडिसिनसह रसद सामग्री संगमनेर येथून ट्रकद्वारे नाशिक रोड रेल्वे स्टेशनकडे रवाना करण्यात आली. तिथून ही सामग्री रेल्वेद्वारे थेट सीएसटी मुंबईकडे स्वतः घेऊन गेले आहे. एक मराठा, लाख मराठा या घोषणांनी परिसर दुमदुमला असून सर्व गाड्या उत्साहात नाशिककडे रवाना झाल्या. डॉक्टर दानिश यांनी माहिती देताना सांगितले की सर्वांना मुंबईला जाता आलं नाही, पण आंदोलनात सहभागी बांधवांसाठी अन्न, पाणी व औषधं पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे. सय्यद बाबा चौक, संगमनेर येथे या रसद पथकाला मुस्लिम समाजातील मान्यवरांनी निरोप दिला. त्यामध्ये आसिफ खान अलका, मुसाभाई पाकिजा, नजूभाई, अहमद भाई कॉन्ट्रॅक्टर, रईस खान, रंगोली, अन्सार भाई चप्पलवाले, करीम भाई, आयाज भाऊ, मिरची वाले, भैया वायरमन, रील स्टार छोटूभाई आदींसह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते. प्रतिनिधी काविश शेख, संगमनेर. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आंदोलन करीत आहे आणि ही जुलमी सरकार त्यांची रसद तोडण्याचा प्रयत्न करत आहे. रस्ते बंद केले आहे, पाण्याची सुविधा बंद केली आहे. अशा परिस्थितीत आमचे बांधव आंदोलन करत असताना आज तेथे एक संकटात सापडले आहे आणि एक मानवतेच्या भावनेने आम्ही समस्त मुस्लिम समाज, संगमनेर शहर व संगमनेर तालुका या सर्वांच्या वतीने आम्ही मदत घेऊन जात आहोत.